अखेर उजनी जलाशयात बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आलेले आहेत। एका झरे गावातील जाधव कुटुंबातील नवरा बायको आणि 2 लहान मुलं यांचे मृतदेह आता पीएमला नेलेले आहेत। याचबरोबर जो बोट चालक होता त्याचाही मृतदेह नेलेला आहे आणि एक डोंगरे नावाचा जो तरुण होता, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जे होते, त्या डोंगरेंचे हे चिरंजीव गौरव डोंगरे यांचाही मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी करमाळ्यात नेण्यात आलेला आहे। झरे आणि कुगाव या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोक दिसतोय। 2 दिवसापासून या गावात काय होणार, मृतदेह सापडणार का ह्याची काळजी होती, मात्र आज सकाळी एनडीआरएफनी 6च्या 6 मृतदेह बाहेर काढलेले आहेत। 5 मृतदेह जवळपास सापडले आणि एक मृतदेह थोडा लांब होता। हे फुगून वर आल्यामुळं एनडीआरएफला शोध मोहीमही सोपी झाली आणि आज सकाळी हे मृतदेह सर्व ताब्यात घेतलेले आहेत आणि हे मृतदेह पोस्टमॉर्टम आणि पुढच्या याच्यासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार आहेत। मात्र या अशा पद्धतीचे जे अपघात घडतात त्याला कारणीभूत असणारी या उजनी धरणाच्या बॅकवॉटरमधली जी नावेची वाहतूक आहे, जलवाहतूक, ह्याच्यावर आता निर्बंध आणणं गरजेचं आहे। या जलवाहतुकीला जे काही नियम आहेत शासकीय, ते नियम असते तर कालची ही दुर्घटना घडली नसती। इथं जर लाईव्ह जॅकेट असते तर हे वाचले असते। मात्र प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं ही जी बेकायदेशीर जलवाहतूक चालू होती त्याचेच हे 6 बळी आहेत। यापूर्वी असे अनेक बळी गेलेले आहेत, मात्र प्रशासन तेवढ्यापुरतं 4 दिवस जागा होतं। आता मात्र प्रशासनाने याबाबत जागं होणं गरजेचं आहे आणि ही वाहतूक एकतर नियमित करायची असेल तर त्याला जे काही सर्व सुरक्षेच्या साधनांची, बोटीच्या ज्या काही गरजा आहेत त्या सर्व पूर्ण करत असतील अशांनाच फक्त ही जलवाहतुकीला परवानगी द्यायची गरजेचं आहे। याचबरोबर कोणत्या मोसमात कुठल्या हवामानाचा अंदाज घेऊन जलवाहतूक करायची हेही त्यांना सांगणं गरजेचं आहे। जर असे प्रकार अशा रीतीनं शासनाने पावलं उचलली तर अशी दुर्घटना मात्र परत घडणार नाहीत आणि शासनाने किमान आता तरी डोळे उघडावेत। त्यामुळं यासारखे काल 6 जण गेलेत, अजून असे जास्त जाऊ शकतात। हे टाळायचं असेल तर ही जलवाहतुकीवर निर्बंध आणणं आणि त्यांना रेग्युलाइज करायचं असेल तर शासकीय नियम जे आहेत त्या नियमानुसार ही जलवाहतूक चालू करणं एवढंच ह्याचा पर्याय आहे। कुगावहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।